नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहे? छानच राहा, माझ्या छान छान व्हिडिओ पाहत जा. हे बघा, आज इथं मी आतपाव गवार घेतलेली आहे. इथं थोडासा खोबऱ्याचा तुकडा, कोथिंबीर, 5-6 लसणाच्या पाकळ्या आहेत पहा, थोडंसं आलं, 1 इंचचा आल्याचा तुकडा घेतला आहे मैत्रिणींनो, आणि अगदीच तसं जर म्हणलं तर एक छोटा कांदा. चला, मस्त कवळी कवळी गवार आहे. हे बघा, गवार बी अगदीच थोडी आहे. अगदी 2-3 माणसं खातीन अशी ही गवार आपल्याला बनवायची. पूर्ण गवार मी अगदी मस्त अशी निसून घेणार आहे बरं का मैत्रिणींनो. आणि गवार निसायचं म्हणलं अजिबात टाईम लागत नाही. अगदी 5 मिनटाच्या आत आपली ही गवार निसून होणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने छान अगदी ही गवार निसून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला हा टॅमॅटोसुद्धा कट करून घ्यायचं. बूड साईडला काढून घ्यायचं आणि टॅमॅटो अगदी बारीक चिरून घ्यायचा. त्याच्यानंतर आपल्याला हे वाटण तयार करायचे पहा. अगदीच वेगळं वाटण आहे आणि एकदम वेगळ्या पद्धतीने आहे मैत्रिणींनो. प्रत्येकाची करण्याची वेगळी पद्धत असते. तुम्ही कशा पद्धतीने करता? चला, मग आता इथं वाटण काढूया. त्याच्यामध्ये टाकूया आपण या 5-6 लसणाच्या पाकळ्या. त्याच्यानंतर इथं 1 इंचचा आल्याचा तुकडा घेतला आहे, तोसुद्धा मी टाकणार आहे पहा. आलं हे प्रत्येक भाजीला पाहिजेच, म्हणजे अगदी छान चव येते, अप्रतिम अशी. आलंसुद्धा मी पूर्ण चिरून टाकणार आहे पहा. त्याच्यानंतर इथं कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर आपल्याला सगळी टाकायची नाही, फक्त कोथिंबीरीच्या काड्या टाकायच्यात वाटणात, पाहू शकता मैत्रिणी. फक्त थोडेसे तुकडे करून मी ह्या काड्या टाकून देणार आहे पहा. म्हणजे आपण ज्या चिरलेल्या काड्या असतात त्या अगदीच व्यवस्थित अशा वाटणात वाटून जातात बरं का. आणि आता ही कोथिंबीर आहे, अगदी छान पद्धतीने मी चिरून घेणार आहे पहा. एकदम बारीक चिरून घ्यायची कोथिंबीर. अगदी तुमच्या टिफिनसाठी खरंच खूप छान ही गवार होती आणि भाजीची चवही अगदीच वेगळी लागते बरं का. चला, आता इथं पूर्ण हे वाटण आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे बरं का. पण वाटण कसं वाटायचं आता मी तुम्हाला ते पुढे सांगणारच आहे बघा. अगदीच थोडेसे, म्हणजे 1 चमच्यावर हे शेंगदाणेसुद्धा मी टाकणार आहे. चला, आता गॅसवर कढई ठेवलेली आहे मैत्रिणी. कढई अगदी छान पद्धतीने तापली की त्याच्यानंतर आपल्याला इथे टाकायचे 2 पळ्या तेल. छोटी पळी आहे मैत्रिणी, म्हणून मी 2 पळ्या टाकणार आहे पहा. अगदी तेलही अगदी मापात टाकणार आहे, जास्तही नाही आणि कमी बी नाही आहे. म्हणजे अशा पद्धतीने मी हे तेल टाकून घेणार आहे. तेल अगदीच चांगल्या पद्धतीने तापलं, जास्त बी तेल तापवायचं नाही मैत्रिणी की आपली फोडणी जळण. तेल हे मापातच तापवायचं पहा. आता इथं तेल तापत आलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला 1 चमचा इथं जिरी टाकायची पहा. जिरी मोहरी दोन्ही छान पद्धतीने जिरी अगदीच मस्त अशी फुलली. त्याच्यानंतर जो छोटा कांदा घेतला होता तो मी टाकला आहे पहा, बारीक कट करून. तुम्ही गवारीच्या भाजीला अगदीच कांदा असा टाकून तर पहा, भाजी खूप छान लागते आणि चवही खूप अप्रतिम लागते मैत्रिणी. त्याच्यानंतर आपण जो टॅमॅटो इथं घेतला होता तोसुद्धा टाकून द्यायचा पहा. 1 टॅमॅटो मी अगदी स्वच्छ असा धुवून टाकलेला आहे. आता हे अगदी छान पद्धतीने आपल्याला हे परतून घ्यायचं आहे बरं का. अगदी त्याचा रंग पलटी होईस्तोपर्यंत परतायचं. आणि ते रंग पलटी तर झालाच पाहिजे, तेलाचा सुद्धा रंग बदलला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला हे परतायचे. पहा मैत्रिणींनो, अगदीच तुम्हाला दिसतच असेल तेलाचा रंगसुद्धा बदललेला आहे आणि कांदा बी एकदम सॉफ्ट झालेला आहे. टॅमॅटो कांदा दोन्ही सॉफ्ट झालेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला थोडीशी हळद टाकायची पहा, जास्तही नाही टाकायची. हळदीचं प्रमाण कधीही कमी टाकायचं. जास्त जर हळद पडली तर आपल्या भाजीची चव अगदीच बिघडते. इथं थोडासा संडे मसाला टाकला आहे मी. 1 चमचा मटण मसालासुद्धा टाकला आहे आणि थोडासा तिखट मसाला म्हणजे कांदा लसूण मसाला. जास्त काही टाकलं नाही, कारण की आपली ही भाजी मुलांनासुद्धा आवडते, त्याच्यामुळे जास्त काही तिखट करायचं नाही आपल्याला. हे बघा, मस्त असा रंग आला आहे. गवार अगदी स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे मी. ही गवारसुद्धा मैत्रिणींनो मी टाकून दिलेली आहे पहा. पहा, अगदीच म्हणतात ना, अगदी मुठभरच गवार आहे, जास्त नाही आहे. मग ही भाजी पहा आज कशी होती आणि ही भाजीचा रंग बी तुम्हाला कसा वाटणार आहे तो बी पहा तुम्ही. चला, इथं मस्त अशी कोथिंबीरही टाकून दिली पहा.
कोथिंबिरीने अगदी छान चव येते. आता जे आपण वाटण वाटलं आहे ते सुद्धा मी टाकून देणार आहे पहा. आरबट चरबट वाटलेलं वाटण आहे, हे जास्त बारीकसुद्धा नाही आहे बरं का, अगदीच चरबट वाटलेलं आहे. आता हे पूर्णपणे मी हलवून घेणार आहे पहा. अशा पद्धतीने संपूर्ण आपली ही भाजी मिक्स करायची. पहा काय सुंदर भाजी दिसती, रंग बी किती छान दिसते, अगदी कलरफुल अशी ही भाजी दिसते मैत्रिणींनो. त्याच्यानंतर चवीपुरतं आपल्याला मीठ टाकायचे. मीठ एक वेळेस कमी झालं तरी चालेल मैत्रिणींनो, मीठ आपल्याला परत घेता येतं, पण जास्त झाल्यावर अजिबात काढता येत नाही. इथं मी कपभर पाणी टाकणार आहे, जास्त बी टाकणार नाही, पाहू शकता तुम्ही. कारण की आपली भाजी थोडीशी शिजायला तर पाहिजे, त्यासाठी आपल्याला इथं कपभरच पाणी ओतून घ्यायचे. पहा बरं. चला मग आता ह्या भाजीवर आपण असं एक बारीक गॅस करून झाकण ठेवूया. पुन्हा 1-2 मिनिटांनी पाहायचे, आपली भाजी चेक करायची बरं का. कारण की आपण कधीही भाजी टाकली की 1-2दा ती चेक करायच लागते मैत्रिणी का, अशा पद्धतीने. पण अजूनही माझी गवार ही कच्चीच आहे, पाहू शकता तुम्ही. अजून काय एवढी झालेली नाही आहे. कमीत कमी 50% ही गवार शिजलेली आहे, अजून 50% शिजायची बाकी आहे बरं का. असं अधूनमधून झाकण ठेवून आपल्याला चेक करायचे. चला आता मी पुन्हा याच्यावर मैत्रिणीनं झाकण ठेवणार आहे बरं का, आणि पुन्हा 2 मिनिटांनी पाहणार आहे. पहा भाजी एकदम आता मी न चापताच तुम्हाला सांगणार आहे की भाजी आपली रेडी झालेली आहे पहा. आणि रंग बी पहा मैत्रिणी किती छान, आणि तेलही भाजीला अगदी मस्त असं सुटलं आहे. मैत्रिणी तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक, एक सबस्क्राईब करा. कुणी नवीन असेल त्यांनीही करा, आणि माझ्या व्हिडिओ शेअर करा तुमच्या मैत्रिणींना. की व्हिडिओ तुम्हाला कशा वाटतात तुम्ही मैत्रिणींनासुद्धा पाठवू शकता. चला उद्या भेटूया आपण, बाय.